बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा येथील वीज ग्राहकाच्या घरचे फॉल्टी मीटर बदलून देण्याकरिता 5,000 रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वर्ग 2 चे अनंत प्रल्हाद वराडे आणि कंत्राटी कर्मचारी प्रवीण रामदास चिमनकर याच्या विरुद्ध दिनांक 24 एप्रिलच्या दुपारी 1 वाजता अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी कार्यवाही करत कंत्राटी कर्मचारी प्रवीण चिमनकर याला 5,000 रुपयाची लाच घेताना पंचायत समिती जवळील हॉटेलवरून रंगेहात पकडले। तर याच प्रकरणी अभियंता वराडे यांना त्यांच्या घरून अटक केली आहे। प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील चांदूर बिस्वा येथील अजीम खान मुजम्मिल खान यांच्या घरचे वीज मीटर फॉल्टी असून कायद्याप्रमाणे सदर ग्राहकाला 10 ते 15,000 रुपयाचा दंड भरावा लागेल असे कंत्राटी कर्मचारी प्रवीण चिमनकर याने ग्राहकाला सांगून प्रकरण रफादफा करण्यासाठी सहाय्यक अभियंता वराडे यांना 5,000 रुपयाची लाच देण्याचे सांगून निघून गेला। मात्र आपले मीटर व्यवस्थित असल्याने व पैसे देण्याची इच्छा नसल्याने ग्राहक अजीम खान यांनी अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांना 22 एप्रिलला पोलीस निरीक्षक अर्चना जाधव यांच्या समक्ष लेखी तक्रार दिली। त्यानंतर अँटी करप्शन ब्युरो यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या 2 पंचांसह सापळा रचला। याबाबत अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने 22 एप्रिलला पडताळणी कार्यवाही केली असता पंचायत समिती गेटजवळील जय गजानन हॉटेल व रसवंतीमध्ये कंत्राटी कर्मचारी प्रवीण चिमनकर याला 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना अँटी करप्शन पथकाने रंगेहात पकडले। तर या प्रकरणातील आरोपी सहाय्यक अभियंता वर्ग 2 चा अनंत वराडे याला त्याच्या नांदुरा शहरातील बालाजी नगरमधील घरातून सापळा पथकाने ताब्यात घेतले। नांदुरा पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्ह्याची नोंद केलेली असून याबाबतची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। पुढील तपास अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस निरीक्षक अर्चना जाधव ह्या करीत आहेत। नांदुरा येथून VCN न्यूजसाठी पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।